आणि आज त्याच्या पुढची वचनं घेत असतानाच एका प्रकारे जो प्रसंग ख्रिस्ताने तिथे सांगितलेला आहे, तो प्रसंगच पुढे होत आहे. आणि त्या वचनाचा अभ्यास करत असताना काल जसं आपण मनन केलं शब्बात. शब्बात दिवस नेमका काय आहे आणि त्याचं आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये किती महत्त्व आहे, कितपत महत्त्व आहे आणि ख्रिस्ताने त्याबद्दल आपल्याला काय सांगितलेलं आहे. नव्या कराराचे आपण जर इस्राईल आहोत, तर त्या शब्बाताबद्दल आपल्या जीवनामध्ये किती आणि कितपत महत्त्व आहे, ते आपण आज जाणून घेऊया. आज आपण लगेच वचनाकडे जाऊया प्रियांनो. मी विनंती करतो सर्वप्रथम मत्तेकृ शुभवर्तमानाचा 12वा अध्याय 9 आणि 10 वचन कोणीही वाचा. नंतर तो त्यांच्या सभास्थानात गेला आणि पहा, तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. तेव्हा त्यांनी त्याला दोष लावावा म्हणून त्याला विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आधीच्या वचनामध्ये आपण पाहिलं की शब्बात दिवशी प्रभू येशूचे शिष्य काही कार्य करत होते, ज्यामुळे याजकांनी, परीक्षकांनी ख्रिस्ताला दोष लावला. आणि तेव्हा ख्रिस्ताने सांगितलं की त्याचं स्पष्टीकरण दिलं. आणि मला वाटतं की त्याच दिवशी हा प्रसंग घडलेला आहे, की ख्रिस्त तेथून निघून अ, यहुदियांच्या सभास्थान, ज्याला सिनगॉग त्या काळी होतं, त्या सभास्थानात ख्रिस्त गेला. आणि 9व्या आणि 10व्या वचनामध्ये आपण जे पाहिलंय अ, पूर्वीपासून आपण पाहत आलोय की मत्तेकृत शुभवर्तमान जे पहिल्या अध्यायापासून आहेत. मत्तेकृत शुभवर्तनामध्ये जे आहे तसं लिहिलंय. त्याच्या पुढची पाठची पार्श्वभूमी संदर्भ फार कमी आहे. आणि आपण जेव्हा पुढच्या शुभवर्तनामध्ये जातो, मार्क, लूक, योहान ह्याच्यामध्ये त्या प्रसंगांचं अजून विस्तार करून वर्णन दिलेलं आहे. देवाच्या पवित्र आत्म्याच्या कृपेने चारही शुभवर्तमानं आपल्यामध्ये एक विशिष्टपूर्ण शुभवर्तमान आहे. हा जो प्रसंग आहे मत्तेकृत शुभवर्तमान 12, 9 आणि 10 की वचन मी पुन्हा वाचतो. नंतर तो तेथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला आणि पहा तेथे हात वाळलेला एक मनुष्य होता. तेव्हा त्यांनी त्यास दोष लावावा म्हणून त्याला विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? प्रियानो, इकडे 2 महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत. ख्रिस्त सभास्थानात गेला. तेथे हात वाळलेला एक मनुष्य होता. ठीक आहे ना? दुसरी मजेची गोष्ट अशी, की तो हात वाळलेला मनुष्य तिकडे असणार आहे ह्याची ख्रिस्ताला कल्पना नव्हती, पण काही दुसऱ्या गटाला कल्पना होती. परुषी लोकांना कल्पना होती, की तिकडे हात वाळलेला मनुष्य असणार आहे. म्हणून लगेच ख्रिस्ताने चमत्कार करण्याच्या आधीच पुढच्या वचनामध्ये आपण पाहतो, की तेव्हा त्यांनी त्यास दोष लावावा म्हणून त्याला विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? म्हणजे परुषी लोक आधीच टपून बसले होते. आपण मार्क शुभवर्तमानाकडे जाऊया आणि ह्या प्रसंगाचं अधिक छान वर्णन केलेलं आहे. मार्क शुभवर्तमान 3रा अध्याय वचन 1 ते 5 कोणीही वाचा. मार्क 3, 1 ते 5. मग तो पुन्हा एका सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शाब्बात दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहण्यास ते टपून बसले होते. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, "उठ, मध्ये उभा राहा." 5 पर्यंत. मग 4 आणि तो 5 वचन. शाब्बात दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे यातून कोणतेही शास्त्र आहे, पण ते उभेच राहील. मग त्याने त्याच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, हात लांब कर. त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. आमेन. हालेलुया. मार्क शुभवर्तमानामध्ये प्रियांनो आपल्याला कळतं, की प्रभू येशू ख्रिस्तावर दोष ठेवावा म्हणून शब्बात दिवशी तो त्या लुळ्या हाताचा मनुष्य सभास्थानामध्ये बहुतेक दररोज जायचा. सर्वांना माहिती होतं त्या नगरामध्ये तो लुळ्या हाताचा मनुष्य फेमस होता. लुळ्या हाताचा मनुष्य कदाचित प्रार्थना करण्यासाठी जात असेल सभास्थानामध्ये, की देवा मला बरं कर. आपल्याला ते शास्त्रामध्ये कुठे त्याचा संदर्भ आढळत नाही. पण हा लुळ्या हाताच्या मागे परुषी लोक होते. परुषी लोकांना माहिती होतं, की हा लुळ्या हाताचा मनुष्य दररोज जातोय. एक ना एक दिवस असं होणार, की शब्बात दिवशी ख्रिस्त येणार. प्रभू येशू त्या सभास्थानात येईल. त्यांना हेही माहिती होतं, की प्रभू येशू एवढा दयाळू आहे, की त्याला त्या लुळ्या हाताच्या मनुष्यावरती दया येईल आणि प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करतील. आता मजेची गोष्ट परुषी लोकांना लुळ्या माणसाशी काही घेणं-देणं नव्हतं.
सभास्थानाशी काय घेणं देणं नव्हतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त येऊन त्याला बरं करेल ह्या गोष्टीविषयी पण काही घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त हे बघायचं होतं की शब्बात दिवशी हा त्याला बरं करतो काय आणि आम्हाला याची चूक पकडायला संधी मिळते काय. फार कठीण गोष्ट आहे प्रिय. फार एक म्हणू शकतो आपण वाईट गोष्ट आहे. परंतु आणि परुषी लोकांबद्दल आपण आधी अभ्यास केलेला आहे. परुषी लोक असे होते की ज्यांना मोशेच्या नियमशास्त्राविषयी फार आवेश होता, जिद्द होती. जसंच्या तसं पाळण्याचा ते प्रयत्न करायचे. आणि पुरुषांपैकी भरपूर नावं मी देऊ शकतो, की ज्यांनी नंतर ख्रिस्ताला स्वीकारही केला. परंतु असं असताना सुद्धा बघा प्रियांनो, जर आपल्यामध्ये दया नसेल, विश्वास नसेल, आपल्या मनामध्ये इतरांविषयी प्रेम नसेल, प्रीती नसेल, तर मग आपली धार्मिकता शून्य होते. आणि तसंच पुरुषांबरोबर झालं. ते मोशेच्या नियमशास्त्रावरती त्यांचा एक डोळा असल्यामुळे किंवा दोन्ही डोळे असल्यामुळे त्यांचे डोळे बंद झाले. तो लुळा मनुष्य नेहमी येत होता. परुषी त्या लुळ्या मनुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करू शकले असते सभास्थानामध्ये. पण परुषींपैकी कुणी प्रार्थना नाही केली. कुणालाही त्या लुळ्या माणसाविषयी दया नव्हती. ख्रिस्ताला होती. आपण पुन्हा मत्तेय शुभवर्तनामध्ये येऊ आणि आपण पाहू की त्या लुळ्या मनुष्याने सुद्धा ख्रिस्ताला काही विनंती केली नाहीये. असं काही वचनामध्ये कुठे लिहिलं नाहीये, की लुळा मनुष्य ख्रिस्ताला म्हणतो, की "प्रभू मला बरे करा." ख्रिस्त फक्त त्याला पाहतो आणि तिकडे आपण वचनामध्ये जाऊ मत्तेय शुभवर्तन 12 वचन 10 आणि पहा, बिहोल्ड ह्याचा अर्थ होतो, की लक्षपूर्वक पहा. तेथे हात वाळलेला एक मनुष्य होता आणि तेव्हा पुरुषांनी ख्रिस्ताला डिवचलं. त्यांनी विचारलं, तेव्हा त्यांनी त्यास दोष लावा म्हणून त्याला विचारले, शब्बात दिवशी रोग करणे, बरे करणे योग्य आहे काय? प्रियांनो, शब्बाताविषयी काल सुजाता दीदींनी बरंच वचनामध्ये आपल्याला स्पष्टीकरण दिलं असेल आणि मी काल थोडा वेळ प्रार्थना ऐकल्यानंतर अ, मी पण फार थकलो होतो. त्यामुळे पूर्ण प्रार्थना मी काल व्यवस्थित लक्ष देऊन ऐकू शकलो नाही. अ, तरी सुद्धा माझा तुम्हा सर्वांना एक प्रश्न आहे. पहिला प्रश्न प्रियानो असा आहे, की हा जो शब्बाताचं वर्णन आहे शब्बाताविषयी किंवा सुजाता दीदी सुद्धा ह्याच्यावरती प्रकाश टाकू शकेल. कारण वचन वाचताना मला असं वाटलं, की हे आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणि आज सुरुवातीला आपले बंधू पिंटू दादा यांनी सुद्धा सांगितलं, की आज शब्बातवारी अ, देवाच्या कृपेने आपण सर्वजण चर्चमध्ये गेलो असेल तर प्रभुभोजन सुद्धा मिळालं. आपण जे नव्याने जन्मलेलो आहोत त्यांच्यासाठी जो रविवार आहे तो शब्बातवार आहे का? सुजाता दीदी तुम्ही सांगा याच्यावरती तुमचं काय स्पष्टीकरण आहे कालच्या वचनावर? किंवा कोणीही सांगा. सुजाता दीदीच नाही, कोणीही सांगा. अच्छा, मी दुसरा प्रश्न विचारतो. शब्दात काल आपण वचनामध्ये कदाचित अभ्यास केला असेल, नाहीतर आपण थोड्याच वेळात वचनाकडे जाऊ. कारण परुषी लोकं शब्दात या गोष्टीवरती ख्रिस्ताला का पकडण्याचा प्रयत्न करतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. शब्दात हा देवाने इस्रायलीला का घालून दिला होता? कोणी कारण सांगा? इथे चूक बरोबर नाही, आपण वचनाचा अभ्यास करू. पण शब्दाचा नियम देवाने का घालून दिला? 6 दिवस काम करण्यासाठी परमेश्वराने दिले होते आणि 7वा दिवस विश्रांती यासाठी शाब्बात पाळावं असं असं मला वाटतं. हालेलुया. 6 दिवस रविवार असं म्हणू शकतो, की रविवार हा दिवस होता प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. 6 दिवस देवाने काम केलं आणि त्याच्यानंतर 7व्या दिवशी देवाने विसावा घेतला, शनिवारचा दिवस. आणि हाच जो शनिवारचा दिवस होता, शब्बातवार होता, हा आपण जर वचनामध्ये पाहिला, आपण थोड्याच वेळात वचनाकडे जाऊ. आदामापासून मोशेपर्यंत शब्दाद्वाराचा उल्लेख सापडत नाही. आदामापासून मोशेचे नियमशास्त्र येईपर्यंत जे निवडलेले लोक होते, अब्रामानंतर जी निवडलेली संतती होती, अब्रामानंतर इसाक, याकोब, ज्यांना इस्रायली म्हटलं जाईल. मोशेपर्यंत आपण पाहतो की शब्दाचा उल्लेख नाही. शब्दात त्यांनी पाळला नाही. मोशेपासून मात्र मोशेच्या नियमशास्त्रामध्ये अगदी स्पष्ट दिलंय की तुम्ही शब्दात पाळावा, का पाळावा आणि कसा पाळावा. आपण वचनाकडे जाऊ प्रियानो. अनुवाद याचा 5वा अध्याय. वचन 12, 13 आणि 14 कोणी वाचा. अनुवाद 5, 12 ते 14. तुझा देव परमेश्वर याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्याकडे लक्ष असू दे. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बात आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तू, तुझा मुलगा, तुझी बायको, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझा बैल, तुझे गाढव,
तुझा कोणताही पशु अथवा तुझ्या वेशीचा आधार असलेला उपरा ह्याने करू नये, म्हणजे तुझ्याप्रमाणे तुझ्या दासदासींनी विसावा मी. 15वं वचन सुद्धा वाचायली. तू मिसर देशात दास होतास आणि ते तुझा देव परमेश्वर ह्याने तुला पराक्रमी बाहूंनी व उगारलेल्या हाताने बाहेर आणले ह्याची आठवण ठेव. म्हणूनच तुझा देव परमेश्वर त्याने तुला शाबात दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे. हालेलुया. प्रियांनो, परमेश्वराने जेव्हा 10 आज्ञा दिल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही एक आज्ञा होती की तुझा देव परमेश्वर याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्याकडे तुझं लक्ष असू दे. 2 कारण होती प्रियांनो, जी आदामापासून मोशेपर्यंत दिली गेली नव्हती. पहिलं कारण असं होतं की परमेश्वराने स्वतः निर्मिती करत असताना उत्पत्तीमध्ये आपण पाहतो ड्युरिंग क्रिएशन 6 दिवस परिश्रम करून 7व्या दिवशी विश्राम केला होता. आणि आपण परमेश्वराच्या प्रतिमेमध्ये बनले गेलेलो आहोत. परमेश्वराची आपल्यावर दया आहे, कृपा आहे. म्हणून परमेश्वर जाणतो की आपण मनुष्यगण असताना आपल्याला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. आणि विश्रांती बरोबरच देवाच्या जवळ जाण्यासाठी एक विशिष्ट दिवस असावा. आणि म्हणून देवाने सांगितलं की तू 7व्या दिवशी विश्राम कर. आणि दुसरी गोष्ट त्याहूनही अधिक महत्वाची प्रियांनो होती, जी मोशेपासून शब्बात दिवस का सुरू झाली. तर आपण मी ते वचन वाचतो पुन्हा एकदा. अनुवादाचा 5वा अध्याय 15वं वचन. तू या गोष्टीचे स्मरण ठेव की मिसर देशात तू दास होतास आणि तेथून तुझा देव परमेश्वर याने तुला बलिष्ठ भुजाने व उगारलेल्या हाताने बाहेर आणले. म्हणून तुझा देव परमेश्वर याने तुला शब्बात दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे. प्रियांनो, मोशेच्या नियमशास्त्रामध्ये जुन्या करारामध्ये वचन अत्यंत स्पष्ट आहे की मिसर देशांमधून हे दास होते, कठीण परिस्थितीमध्ये होते. अशी परिस्थिती आलेली की इस्रायलचा पूर्ण वंश समूळ नष्ट होतो. पण केवळ आपल्या देवाची कृपा, देवाने आपल्या पराक्रमी बाहूंचा पूर्ण मिसर देशाला पराक्रम तो दाखवला आणि मिसर देशाच्या डोळ्यासमोर देवाने आपल्या लोकांना बाहेर आणलं. ह्याचं स्मरण पिढ्यानपिढ्या त्या लोकांना राहावं म्हणून एक महत्वाचं चिन्ह होतं शब्बात दिवस. आणि तो शब्बात दिवस देवाने सांगितलं की तू पवित्रपणे पाळ. आणि तोच दिवस प्रियांनो शनिवार आहे. इस्रायली लोकांमध्ये आजही आपण इस्रायल देशामध्ये गेलो, शनिवार हा शब्बात दिवस म्हणून पाळला जातो. मला वाटतं सुजाता दीदीने काल याच्यावरती विस्तृतपणे सांगितलं असेल. तरी सुद्धा मी एक टिप म्हणून सांगतो. इस्रायली लोकांमध्ये दिवसाची सुरुवात संध्याकाळी 6 वाजता होते. संध्याकाळी 6 वाजल्यापासून तो दिवस मानला जातो. आपण मत्तेकृ शुभवर्तमानाच्या शेवटी जाऊ. ख्रिस्ताच्या जी उत्तर क्रियेचा जो प्रसंग आहे तिकडे आपण पाहू ही गोष्ट. शुक्रवारी 6 वाजल्यानंतर त्यांच्या हिशेबाने शब्बात सुरू होतो. आणि शुक्रवारी 6 वाजल्यानंतर तुम्हाला इस्रायलामध्ये कुठेही फिरायला जायचं असेल, हॉटेलमध्ये जेवण जरी ऑर्डर करायचं असेल तर ते 6च्या आधी करावं लागतं. 6 वाजता किचन बंद होतात हॉटेलमध्ये. आजही इस्रायलामध्ये शब्बात शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शनिवारी संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत पाळला जातो. पुन्हा एकदा माझ्या पहिल्या प्रश्नाकडे येतो. आता हा शब्बात प्रियांनो आपण ख्रिस्ती म्हणून, कारण आपण ख्रिस्तामध्ये नवे इस्रायल बनलेलो आहोत. आपल्याला हा शब्बात पाळणे बंधनकारक आहे का? आणि जर नाही तर मग आपण रविवार शब्बात म्हणून जो पाळतो, देवाचा पवित्र दिवस म्हणून पाळतो, त्याला शब्बात हे नाव द्यावं की दुसरं काही नाव द्यावं? सुजाता दीदी, तुम्हाला जर जमत असेल, इच्छा असेल तर ह्याच्यावरती तुम्ही 2 मिनिटं बोलावं अशी माझी इच्छा आहे. सब्बातचा ऍक्च्युअल अर्थ होतो की वेगळा केलेला. आणि देवाने उत्पत्तीमध्ये जसं म्हटलंय वचनामध्ये की 7व्या दिवशी देवाने विसावा घेतला आणि आशीर्वाद देऊन देवाने तो आशीर्वादित केला. मी उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि त्याची वचनं वाचते 1 ते 3. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपविले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. देवाने तो आशीर्वाद देऊन पवित्र केलेला आहे. आणि मोशेच्या नियमशास्त्रामध्ये देखील देवाने सांगितलेलं आहे की शब्बात का पाळावा. का तर मिसर देशाच्या बंदिवासातून इस्रायली लोकांना बाहेर काढले. तसंच आपण जरी म्हटलं आपण नवीन इस्रायल आहोत, जुनं नियमशास्त्राचे सर्वच नियम पाळण्यास आपण कारण तो करार ख्रिस्तामध्ये नवीन झालेला आहे. पण जेव्हा ख्रिस्तामध्ये तो करार नवीन झालेला आहे तेव्हा आपल्याला देखील पापाच्या बंदिवासातून, पापाच्या बंधनातून ख्रिस्ताने सोडवलंय. म्हणून ख्रिस्ताची आणि आपल्या देवाची आठवण करण्यासाठी
तो शब्दात आपण पाळणं बंधनकारक आहे असं माझं मत आहे. थँक्यू. सुजाता दीदी, मग एक प्रश्न आहे की मग आपण शनिवारी पाळावा की रविवारी पाळावा? दिवसाचा आय कॅनॉट कमेंट ऑन दॅट बिकॉज यहुदी लोक शनिवारी पाळतात. पण जसं मी काल सांगितलं की आयडियली माणसाची निर्मिती देवाने 6व्या दिवशी केली आणि 7वा दिवस हा, त्याच्यामुळे ह्या एका गोष्टीवरून असं म्हटलं जातं की रविवारी पाळावा. तर त्याच्यामध्ये माझ्या मते डिफरन्स ऑफ ओपिनियन्स असतील, पण पाळणं महत्वाचं आहे इररिस्पेक्टिव्ह ऑफ विच डे, सॅटर्डे ऑर संडे. हालेलुया. प्रियांनो, आपण या वचनामध्ये आज अजून अभ्यास करू. आज अजून सखोल देवाच्या कृपेने आपण जाणून घेऊया की आपण जे नवे इस्रायल आहोत, आपण जे ख्रिस्तामध्ये विश्वासणारे आहोत, आपणासाठी कोणत्या गोष्टी ख्रिस्तामध्ये पूरक आहेत, ख्रिस्तामध्ये आपणास कोणत्या गोष्टी, पुढचा शब्द थोडा कठीण आहे, बंधनकारक आहेत. आणि याच्यावरती आपण पाहतो पुढच्या पौलाने त्याच्या पत्रामध्ये फार सुंदररित्या विवेचन केलं आहे. आपण त्या वचनांकडे जाऊ, परंतु त्याआधी इकडे पाहू की ह्या एका शब्दाविषयी. आणि प्रियानो, मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, जुन्या करारामध्ये शब्दात मोडणाऱ्याला मृत्यूदंड होता, सरळ. ज्याने शब्दात मोडला त्याला देहदंड होता. आणि म्हणूनच परुषी लोकांना माहिती होतं की ख्रिस्ताला जी मोशेने दिलेल्या 10 आज्ञा आहेत की तू आपला देव याच्याशिवाय कुठल्याही देवाला भजू नको, कोरीव मूर्ती करू नको, तू आपल्या आई बापांचा मान राख, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, खून करू नको. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रियानो ख्रिस्ताला पकडणं अशक्य होतं. हे परुषी लोकांना माहिती होतं. परुषी लोकांना हे मात्र माहिती होतं की हा व्यक्ती चमत्कार करतोय, हा मनुष्य मोठे मोठे चमत्कार करतोय आणि हा मनुष्याला एवढा कळवळ आहे लोकांविषयी की हा शब्दात दिवशी सुद्धा चमत्कार करणार 100%, ह्याबद्दल दुमत नाही. आणि म्हणूनच परुषी लोक ख्रिस्ताचा घात करण्यासाठी टपून बसले होते. मार्क शुभवर्तमान आणि लूक शुभवर्तनामध्ये ते लिहिलंय, ते नमूद आहे, टपून बसले होते. त्यांनी त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला कदाचित सभास्थानात पाठवलं नसेल. तो मनुष्य कदाचित सभास्थानात दररोज येत असेल. पण तो मनुष्य काही बोलायच्या आधीच परुषी ख्रिस्ताला विचारतो. मत्तयाच्या वचनामध्ये लिहिलंय की तेव्हा त्यांनी त्यास दोष लावावा म्हणून त्याला विचारले, शब्दात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? केवळ एवढाच प्रश्न, अजून काही विचारलं नाही. आणि मग ख्रिस्त काय उत्तर देतो हे फार महत्वाचं आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो, कोणीही वचन 11 आणि 12 वाचा. मत्तयकृत शुभवर्तमानचा 12 अध्याय, वचन 11 आणि 12. तो त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचे एक मेंढर असून ते शब्दात दिवशी खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही? तर मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे. यास्तव शब्दात दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, पुन्हा एकदा एक वचन वाचण्यासाठी विनंती करतो. ख्रिस्त इकडे सांगत आहे की तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याचे एकच मेंढरू असून ते शब्दात दिवशी खाचेत पडले तर तो त्याला धरून बाहेर काढणार नाही. आणि ख्रिस्त या पुढच्या वचनामध्ये सांगतो, तर मेंढरांपेक्षा मनुष्य किती श्रेष्ठ आहे. यास्तव शब्दात दिवशी, प्रियानो हा शब्द फार महत्वाचा आहे, अधोरेखित करण्यासारखा शब्द आहे. सत्कर्म करणे योग्य आहे. इस्रायलाला देवाने सांगितलं होतं शब्दात दिवशी तू विश्राम कर. इतका विश्राम असावा की तुझ्या घरचे पशु पक्ष्यांनी सुद्धा विश्राम करावा, त्यांना सुद्धा तू कामाला लावू नको. नाहीतर आपण घरी विश्राम करतोय, बैलाला शेतामध्ये पाठवलं, किंवा आपल्या घरामध्ये विदेशी आहे, त्यांना सांगितलं जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये, मला विश्राम करायचा नाही. देवाला माहिती होतं की असे वाटा काढू शकतात, म्हणून देवाने सांगितलं की तुझ्या घरामध्ये कुणालाही श्रम देऊ नको, त्या दिवशी सर्वांनी विश्राम करा. आणि ख्रिस्त इकडे सांगत आहे की विश्रामाचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची दररोजची मेहनतीची कामं किंवा बाकी कामांपासून विश्राम घ्या. परंतु जर तुम्हाला सत्कर्म करण्याची संधी मिळत आहे तर तुम्ही ती करा. आपण वचनाकडे जाऊया प्रियानो. मी विनंती करतो लूक शुभवर्तमान याचा 13वा अध्याय 14 वचन कोणी वाचा. लूक 13:14. कोणी वाचा, ज्यांना सापडेल त्यांनी वाचा. येशूने शब्दात दिवशी
रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, ज्यात काम केले पाहिजे असे 6 दिवस आहेत, तर त्या दिवसात येऊन बरे होऊन जात जा. शब्बात दिवशी येऊ नका. आमेन. प्रियांनो, इथे ज्या स्त्रीचा उल्लेख आहे ना, आपण जर ते पूर्ण वचन वाचू जेव्हा लूक मध्ये जाऊ, 18 वर्ष विकाराचा आत्मा लागलेली स्त्री होती. कुबडी असल्यामुळे तिला उभं राहता येत नव्हतं. अशा स्त्रीला ख्रिस्ताने पाहून बोलावून म्हटलं होतं, बाई तू आपल्या विकारापासून मुक्त हो, आणि ती मुक्त झाली आणि देवाची महिमा वर्णू लागली. शब्बात दिवशी देवाचं महिमा वर्णवणं, आपल्या विकारापासून, अशुद्ध आत्म्यापासून मुक्त होणं किती मोठी गोष्ट आहे. आणि सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन तिकडे म्हणत आहे की बरे होण्यासाठी 6 दिवस आहे, 6 दिवशी या, शब्बात दिवशी येऊ नका, शब्बात दिवशी बरे होऊ नका. केवढा मोठा अडखळण आहे प्रियांनो, किती मोठा अडखळण आहे. शब्बात दिवशी सभास्थानाचा अधिकारी ज्याने गुडघ्यावर टेकून ख्रिस्तासमोर देवाचा महिमा करायला हवा होता, तो तिकडे रागावून म्हणतो की शब्बात दिवशी तुम्ही सभास्थानामध्ये बरे होण्यासाठी ख्रिस्ताकडे येऊ नका. अजून संदर्भ प्रियांनो आपल्याकडे फार सुंदर आहेत. योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचन 10 कोणी वाचा. योहान 5:10. प्रियांनो, योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय. एक मिनिट सायली, एक मिनिट. योहान 5:10 नंतर योहान 7:23 सुद्धा कोणी काढून ठेवा. 3 संदर्भ आहेत. योहान 5:10, 7:23 आणि 9:16. पुन्हा बोलतो, योहान 5:10, 7:23 आणि 9:16. सायली बोल. ह्यावरून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बात आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही. हालेलुया. प्रियांनो, हा ज्याला ख्रिस्ताने बरं केलेला आहे तो 38 वर्षाचा दुखणेकरी होता. बेतसेदा तळ्याजवळचा पंगू मनुष्य. आपण ते गाणं, माझा आवाज चांगला नाही तरी सुद्धा ते गाणं आहे की 38 वर्षाचा दुखणेकरी होता, पडला होता खाटेवर. आणि ख्रिस्त काय बोलला? बाज उचलून चाल बोलला रे, मोठे नवल वाटते मला रे. नवल वाटण्याचं सोडून प्रियांनो, त्याने बाज उचलली म्हणून आजूबाजूची यहुदी त्याला दोषारोप करतात. त्या व्यक्तीला म्हणतात, अरे तू बाज का उचललीस मूर्खा, आजचा दिवस तर शब्बातवार आहे, तुला देहदंड द्यावा लागेल कारण तू बाज उचलली. प्रियांनो, शब्बात दिवस महत्वाचा किंवा आपल्या आजारापासून बरं होणं महत्वाचं. आणि जर ते बरं झालंय तर ख्रिस्ताने दिलेली आज्ञा महत्वाची की लोकांनी दिलेली आज्ञा महत्वाची? मी जे बोलतोय ते महत्वाचं की देवाचं वचन महत्वाचं? प्रियांनो, ख्रिस्ताचं वचन आपल्या जीवनामध्ये महत्वाचं. पुढे मी अजून त्या शब्दाविषयी सांगणार आहे, पण ह्याच्यासाठी प्रियांनो वचनातून आपण समजणं गरजेचं आहे. शब्बात दिवशी सत्कर्मे करणे योग्य, आणि ते सत्कर्म झाल्यानंतर देवाने सांगितल्याप्रमाणे देवाचा महिमा करणे सुद्धा योग्य. जर कुणाला पुढचा रेफरन्स मिळाला असेल तर प्लीज वाचा. योहान याचा 7वा अध्याय वचन 23. मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुनता जर शब्बात दिवशी होते, तर मी शब्बात दिवशी एका मनुष्याला अगदी बरे केले, यामुळे तुम्ही माझ्यावर रागवता काय? हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, इकडे ख्रिस्ताने जेव्हा लोकांना बरं केलं तेव्हा लोकसमुदाय ख्रिस्ताला विचारत होता की शब्बात दिवशी तू लोकांना का बरं करतो? आणि ख्रिस्ताने मोशेच्याच नियमशास्त्राने त्यांना उत्तर दिलं की मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे सुनतेचा जो दिवस ठरवलेला आहे तो एक दिवस पुढे जाऊ नये म्हणून तुम्ही शब्बात दिवशी जर तुम्ही सुनता करताय, एका ठिकाणी तुम्ही नियमशास्त्र पाळताय, तर मग शब्बात दिवशी जर देवाचा करार पूर्ण करायचा आहे, सुनता करणं महत्वाचं आहे, तर त्याच शब्बात दिवशी देवाकडून आलेले जे गौरव आहे ते प्रकट करू नये काय? सत्कर्म करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला बरं करण्यासाठी. पुढचा रेफरन्स आपण पाहू. योहान 9:16 कोणी वाचा. यावरून परुषांतील कित्येक म्हणाले, हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बात पाळत नाही. दुसरे म्हणाले, पापी मनुष्य अशी चिन्हे करू शकतो का?
कशी करू शकतो अशी त्यांच्यामध्ये फूट पडली. हालेलुया. प्रियांनो, आपण पुढच्या वचनामध्ये याचा अधिक अभ्यास करणार आहे, पण मी पुन्हा एकदा सांगतो, जन्मापासून आंधळा असलेल्या एका मनुष्याला ख्रिस्ताने इकडे बरं केलं. आणि तिकडे त्या आंधळ्या व्यक्तीच्या जन्मापासून आंधळा असताना देवाने त्याला दृष्टी दिली, त्याविषयी चर्चा सोडून बाजूलाच राहिली. हे लोक म्हणत होते की हा शब्बात दिवशी बरे करतो म्हणजे हा देवाकडून आलेला नाहीये, हा पाप करणारा मनुष्य, पापी मनुष्य आहे. आणि लोक समुदायामधले काही जण म्हणू लागले की पापी मनुष्य एवढी देवाची कामं कशी करू शकतो, चमत्कार कसे करू शकतो, आणि त्यांच्यामध्ये फूट पडली. आपण पुन्हा एकदा प्रियांनो मत्ते शुभवर्तनामध्ये जाऊया आणि ख्रिस्त जे म्हणतोय ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ख्रिस्त इकडे सांगत आहे की तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याचं एकच मेंढरू असून ते शब्दात दिवशी खाचेत पडले तर तो त्याला धरून बाहेर काढणार नाही. प्रियांनो, ख्रिस्त आपल्याला इथे सांगत आहे की काल सुजाता दिदी यांनी जे मनन केलं, काल आपण सर्वांनी प्रार्थनेमध्ये जे समजलं की मनुष्याचा पुत्र शब्दाचा धनी आहे. इथे माझा प्रश्न हा पडतो प्रियानो, पुन्हा एकदा प्रश्न आहे की ख्रिस्ताने जो हे सांगितलेलं आहे, हा जो मनुष्याचा पुत्र हा रेफरन्स वापरलेला आहे. प्रियांनो, प्रश्न म्हणण्यापेक्षा मी चर्चेविषयी एक शब्द सांगेन की हे तुम्हाला आणि मला सुद्धा लागू होतं. मी पुन्हा एकदा सांगेन की आपण नव्याने जे नवे इस्रायल आहोत, आपल्यासाठी शब्दात कसा पूरक आणि कसा बंधनकारक आहे. पण त्या आधी एक गोष्ट सांगतो की शब्दात आणि इतर सर्व तत्वांपेक्षा ख्रिस्ताकडून मिळालेली जी दया आहे, ख्रिस्ताकडून मिळालेली जी कृपा आहे, आणि पवित्र शास्त्राचं आपण वचनामध्ये अभ्यास केलेला आहे की मोशेच्या नियमशास्त्रापेक्षाही जास्त महत्वाचं जे आहे, जे ख्रिस्ताने स्वतः सांगितलेलं आहे, ते म्हणजे दया, विश्वास आणि प्रीती. ती जास्त महत्वाची. आणि ख्रिस्तामध्ये ती प्रीती होती, म्हणून ख्रिस्ताने त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याने कदाचित ख्रिस्ताला विचारलं नाही, पण तरी सुद्धा ख्रिस्ताने परुषांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर दिलं की मेंढरू असताना जर तुम्ही मेंढराला बाहेर काढाल, प्रियानो हे जाणून घ्या, मेंढरापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. इकडे मी फक्त एक मुद्दा पुन्हा एकदा सांगतो. बरेचसे लोक बोलतात की अरे प्राणी मात्र आहे, वनस्पती आहे, ह्या गोष्टी पण महत्वाच्या देवाने दिलंय, निसर्ग आहे. काही जण म्हणतात नेचर इज ऑल गॉड. नाही प्रिया, आपला देव एकच आहे. आणि देवाने, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय, जर तुमचा स्वतःच्या वरचा विश्वास कमी होत असेल तर पुन्हा एकदा सांगतो प्रियांनो, मनुष्य हा देवाच्या प्रतिमेमध्ये बनलेला आहे. देवाने बनवलेल्या पृथ्वीवरच्या सर्व निर्मितीमध्ये मनुष्य प्राणी श्रेष्ठ आहे. आणि ख्रिस्त इकडे वचनामध्ये हेच सांगत आहे की तर मेंढरांपेक्षा मनुष्य किती श्रेष्ठ आहे. आपल्याला बरेचदा वाटतं की मनुष्य प्राणी काय, आपण देवाने आपली का आठवण करावी, आपण तर पापी आहोत. नाही प्रिय, आपण देवाच्या प्रतिमेमध्ये बनवलेले आहोत, किंबहुना आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. देवाने आपल्याला ख्रिस्तामध्ये ती अधिकार दिलेला आहे, तो हक्क दिलेला आहे. आणि असे असताना प्रियनो, आपण स्वतःला कनिष्ठ मानू नये. आणि म्हणून ख्रिस्त सांगत आहे, यास्तव शब्दात दिवशी सत्कर्म करणे योग्य आहे. ख्रिस्त इकडे प्रश्न नाही विचारतोय प्रियानो, हा स्टेटमेंट आहे. शब्दात दिवशी सत्कर्म करणे योग्य आहे. आज आपल्यालाही ते लागू होतं. शब्दात दिवस असो किंवा कुठलाही दिवस असो, प्रत्येक दिवशी, प्रत्येक समयी आपण सत्कर्म करणं, देवाकडून आलेलं काम करणं योग्य आहे. आपण पुढच्या वचनामध्ये पाहू, पौलाने पत्रामध्ये लिहिले की सुवेळी आणि अवेळी भक्तीसाठी तयार. आपण इकडे पाहू प्रियानो की पुढे ख्रिस्ताने जे हे केलं त्यानंतर काय घडलं. मी विनंती करतो, मत्तई याचा 12 अध्याय वचन 13 ते 15 कोणी वाचा. 13, 14 आणि 15. मग त्याने त्या माणसाला म्हटले, तुझा हात लांब कर. तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो बरा होऊन दुसऱ्या हातासारखा झाला. वचन 14 आणि 15 वाचा. नंतर पुरुषांनी बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा अशी त्याच्या विरुद्ध मसलत केली. पण हे ओळखून येशू तेथून निघाला, तेव्हा बरेच लोक त्याच्या मागे चालले व त्या सर्वांना त्याने बरे केले. हालेलुया. प्रियांनो, थोड्या वेळापूर्वी आपण वचनाचा अभ्यास केला की प्रभूने सांगितलं की एखाद्या व्यक्तीची सुनता जर शब्दातवारी येत असेल, म्हणजे शनिवार शब्दातवारी येत असेल, ती सुनता करणे योग्य की अयोग्य? ती योग्य. जर तुम्ही ते योग्य मानता तर मग शब्दात दिवशी सत्कर्म करणे योग्य का मानत? आणि मेंढराचं उदाहरण ख्रिस्ताने का दिलं हे सुद्धा आपण जुन्या करारामध्ये पाहू शकतो. रेफरन्ससाठी तुम्ही हवं तर लिहून घ्या. निर्गमयाचा 23वा अध्याय वचन 4 आणि 5 मध्ये त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की तुमच्यापैकी कुणाचा मेंढरा किंवा काही जर विहिरीत पडलं, खाचेत पडलं तर तुम्ही ते उचला, त्याला मदत करा. अनुवाद याचा 22वा अध्याय 4 वचनामध्ये सुद्धा हेच नमूद आहे. आणि हेच ह्याचाच रेफरन्स घेऊन, संदर्भ घेऊन ख्रिस्त
परुषी लोकांना किंवा सभास्थानामध्ये असलेल्या सर्व लोकांना सांगत आहे की शब्बात दिवशी सुद्धा विसावा देवाने घेतला सुद्धा त्या दिवशी सत्कर्म करणं योग्य आहे. आणि प्रियांनो, ख्रिस्ताने पुढे सत्कर्म असं केलं. ख्रिस्त शब्द मात्र बोलला त्या माणसाला, मग त्याने त्या मनुष्याला सांगितले, हात लांब कर. तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो दुसऱ्या हातासारखा चांगला झाला. त्याच्याबद्दल प्रियांनो मी सांगितलं तसं मार्क 3रा अध्याय किंवा लूका शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये सुद्धा वर्णन आहे. एवढा मोठा चमत्कार होऊन सुद्धा त्या लोकांचे डोळे आणि कान असे बंद झाले होते की त्यांनी त्याच्याबद्दल देवाच्या नावाचा गौरव कदाचित केला असेल, कदाचित नसेल केला. पण बाहेर जाऊन मात्र परुषांनी लगेच ख्रिस्ताला ठार मारण्याचा कट केला. याबद्दल प्रियांनो मार्क शुभवर्तनामध्ये अधिक चांगलं वर्णन केलेलं आहे. मार्क शुभवर्तमानाचा 3रा अध्याय वचन 6 कोणी घ्यायचं. मार्क 3:6. मग परुषी बाहेर जाऊन त्याचा येशूचा घात कसा करावा याविषयी लागलेच हेरोदिया बरोबर त्याच्या विरुद्ध मसलत करीत बसले. हालेलुया. प्रियांनो, इथे थोडं अजून स्पष्टपणे मार्क शुभवर्तनामध्ये वर्णन आहे की केवळ परुषी लोक नाही. कारण परुषी लोक कोण होते? मी जसं आपण आधी पण वचनामध्ये पाहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये परुषी लोक ते होते ज्यांना नियमशास्त्राविषयी आस्था होती, आवेश होता आणि समाजामध्ये त्यांचं असं म्हणू शकतो की थोडेसे उच्च मध्यमवर्गीय होते. परंतु राजमान्यता त्यांना हवी तेवढी नव्हती. कारण ते राजापासून थोडासा, मग ते रोमी सरकार असो किंवा हेरोद असो, हेरोदा मांडलिक राजा होता, त्याच्यापासून थोडंसं अंतर ठेवून मागायचे. म्हणून त्यांनी काय केलं? विचार करा प्रियांनो, की मोशेच्या नियमशास्त्राला घट्ट पकडणारे लोक जे परराष्ट्रीयांपासून दूर राहायचे. हेरोद जो होता, हेरोदाविषयी मी पुन्हा एकदा सांगतो, हेरोद राजा हा एसावाचा वंशज होता. म्हणजे याकोब किंवा इस्रायलापाशी त्या वंशामधून आलेला हेरोद राजा नव्हता. परंतु देवाने जशी भविष्यवाणी केली त्याप्रमाणे एसावाच्या वंशज त्या काळी इस्रायल आणि यहुदावरती मांडलिक राजा म्हणून का असेना, पण त्या काळी तिकडे होता आणि त्यांच्यावरती साम्राज्य होतं रोमन सरकाराचं. आणि ख्रिस्ताला ठार मारण्यासाठी, मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी त्यांना ती गरज होती की हेरोद राजा बरोबर असणारे लोक सुद्धा परुषी लोकांबरोबर असावे. आणि त्यांना तो इंग्रजी भाषेमध्ये शब्द वापरलेला आहे, हेरोदियन्स. म्हणजे जे लोकांना दाखवण्यासाठी यहुदी वरपांगी दाखवायचे की आम्ही मोशेचे नियमशास्त्र जसं आहे तसं पाळण्याचा प्रयत्न करतोय. पण हे लोक जास्त करून हेरोद आणि रोमन सरकारची जी चालीरीती आहेत त्या चालीरीती नियमशास्त्रामध्ये भेसळ किंवा मिक्स करण्याचा प्रयत्न करायचे. आणि तसं पाहायला गेलं प्रियानं, बघा परुषी लोकांचा दुट्टप्पीपणा. परुषी लोक एकीकडे ख्रिस्ताला विरोध करतायत हे पकडून की ख्रिस्त नियमशास्त्र पाळत नाही, आणि दुसरीकडे हेरोदियन लोकांबरोबर जाऊन हात मिसळतायत, त्यांच्याबरोबर मीटिंग करतायत की आपण ख्रिस्ताला कसं मारूया. प्रियांनो, हे आपण सर्वांना शिकणं फार गरजेचं आहे. किंवा जेव्हा आपण देवाचं वचन समजतो, देवाच्या वचनाचा अभ्यास करतो आणि ते पाळण्याचा प्रयत्न करतो, आपण आपल्या आत्म्याला निरखून पाहणं गरजेचं आहे की आपल्यामध्ये तो दुट्टप्पीपणा तर येत नाहीये ना, की आपण तोंड देखलं तर न्याय करत नाहीये ना, की आपल्या मंडळीमध्ये आजच्या प्रार्थनेमध्ये मी तुमच्या समोर आहे तर मी चांगल्या गोष्टी बोलतोय, माझ्या तोंडातून अपशब्द निघत नाहीये. परंतु मी माझ्या कॉलेजच्या किंवा ऑफिसच्या मित्रमंडळी समोर जाऊन बसलो तर तिकडे दुटप्पीपणा आहे, माझ्या तोंडातून वाईट विचार पडतायत. इकडे देवाच्या मंदिरात आलो तर डोळे बंद करून प्रार्थना करतोय. नाही प्रियांनो, आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये ख्रिस्ताने आपल्याला जे सांगितलं आहे, जर आपल्याला त्या पुरुषांप्रमाणे नाही व्हायचंय तर आपल्याला प्रियांनो ख्रिस्ताने दाखवल्याप्रमाणे सर्व ठिकाणी सच्च्या मनाने, म्हणू शकतो खऱ्या आत्म्याने आपण त्याची भक्ती करणं गरजेचं आहे. कुठेही दुटप्पीपणा नको. प्रियांनो, आपण वचनाकडे जाऊया, कारण इकडे ख्रिस्ताने अजून एक सुंदर गोष्ट केलेली आहे जी स्वतः ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना आज्ञा केली होती. माझी विनंती आहे, मत्तयाचा 15 अध्याय 12वा अध्याय 15 वचन कोणी वाचा. 12-15. पण हे ओळखून येशू तेथून निघाला तेव्हा बरेच लोक त्याच्या मागे चालले व त्या सर्वांना त्याने बरे केले. हालेलुया. हालेलुया. मत्तय शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 23वा वचन वाचा. मत्तय 10:23.
जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा. मी तुम्हास खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत. हालेलुया. प्रियांनो, ख्रिस्ताला इकडे माहिती होतं की त्याची वधस्तंभावर जाण्याची वेळ आलेली नव्हती आणि म्हणून ख्रिस्ताने, ज्याला मी आधीच्या अध्यायामध्ये अभ्यास करताना लिटिल कमिशन मिळालं होतं, ख्रिस्ताने जे छोटी सुवार्ता गाजवण्याचं कार्य आपल्या शिष्यांना दिलंय. प्रियांनो, ख्रिस्ताने त्या वचनामध्ये सांगितलं होतं, दास आपल्या धनापेक्षा थोर नाही. जर ते तुमचा छळ करतात त्याच्या आधी त्यांनी माझा छळ केला. आणि जी आज्ञा केली ती आज्ञा ख्रिस्ताने इकडे स्वतः अवलंबलेली आहे. ख्रिस्त त्या उगीच रिस्क नाही घेतलं. ख्रिस्ताला माहिती होतं की माझा वेळ आलेला नाहीये, म्हणून ख्रिस्त शांतपणे त्या नगरातून निघून गेला. आणि हे प्रेरणा आपल्याला सुद्धा लागू होतं. जे आपल्याला देवांकडून आलेलं वचन आहे, प्रभू येशूकडून आलेलं वचन आहे, ते जेव्हा आपल्याला समजतं की हे योग्य आहे, आपल्याला प्रार्थनापूर्वक बरेचदा देव आपल्याशी प्रियानं बोलत असतो. आणि जेव्हा आपल्याला हे समजतं, मी पुन्हा एकदा म्हणतो की वचन दुधारी तलवार आहे. जे ते त्या काळासाठी लागू होतं ते आजच्यासाठी पण लागू आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला कळते की एका ठिकाणी सुवार्ता, आपण देवाची सुवार्ता सांगतोय, ती हवी तशी मान्य होत नाहीये, तर देवाने आपल्याला इतरही लोक दिलेले आहेत, इतरही गट दिलेले आहेत, इतरही ठिकाणं दिलेली आहेत. आपल्याला देवाची कृपा आहे की आज आपल्याला शहर बदलण्याची गरज नाही. आपण ज्या शहरात आहोत त्या शहरामध्ये देवाने आपल्याला सुरक्षित ठेवलेलं आहे. परंतु जर एखाद्या गटामध्ये तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी देवाची सुवार्ता कदाचित कोणी एक्सेप्ट करत नसेल, मान्य करत नसेल, हरकत नाही. तुम्ही ती सुवार्ता घेऊन थांबू नका. त्या ऑफिसच्या ठिकाणी थांबू नका. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये थांबू नका. तुम्ही ती सुवार्ता घेऊन तुमच्या मित्रमंडळीकडे जा. तुमच्या कॉलेजची मित्रमंडळी असू शकतात, शाळेची मित्रमंडळी असू शकतात, तुमचे नातलग असू शकतात, ज्यांच्याशी तुम्ही कित्येक वर्ष बोलत नव्हता, असे असू शकतात. तुम्ही जात राहा. आपल्याला ख्रिस्ताने जे सांगितलेलं आहे, ख्रिस्ताने सुद्धा त्या काळी ते जसं आज्ञा केली तेच केलं ख्रिस्ताने. ख्रिस्त त्या ठिकाणाहून निघून गेला. त्याला माहिती होते परुषी लोक देवाची सुवार्ता स्वीकारत नाहीये. आणि प्रियांनो, त्याच्या पुढे किती मोठी गोष्ट झाली, किती मोठा चमत्कार झाला. मी तुमच्यासाठी हे वचन वाचतो. मत्तई 12 त्याचं वचन 16 आणि 17 वाचतो. आणि मला प्रकट करू नका असे त्यास बजावून सांगितले, यासाठी की यशाया संदेशाच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे की, प्रियांनो, ह्याच्या पुढचं वचन मी सांगतो, कोणीही विनंती करतो की कोणीही वाचा, कारण यशाया संदेशाच्या ग्रंथात जे सांगितलं होतं त्याची म्हणू शकतो की ते पूर्ण ह्या ठिकाणी झालं. आणि ते पूर्ण होण्यासाठी प्रियांनो, ही गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे. ख्रिस्ताला विरोध झाला, परुषांनी विरोध केला म्हणून ख्रिस्त निघून गेला. पण ख्रिस्त तेथून निघून गेला म्हणून देवाचं किती मोठं, किती महान कार्य पुढे झालंय ते आपण वचनामध्ये पाहू. परंतु हे वचन वाचण्याआधी मी पुन्हा एकदा प्रियांनो हे सांगू इच्छितो की ख्रिस्त त्या ठिकाणी निघून गेला म्हणून हे महान कार्य झालं. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा कधी अडचणी आली, कधी विरोध आली, तर आपण अधिक देवाची उपस्थिती करणं गरजेचं आहे. देवाचे आभार मानणं गरजेचं आहे. कारण जिकडे एखादा दरवाजा बंद होतो, तिकडे त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा दरवाजा देव आपल्यासाठी उघडतो. आणि म्हणूनच आपण देवाला ऐकणं गरजेचं आहे. कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याने सुद्धा त्याच्या सुवार्ता कार्यामध्ये तेच केलेलं आहे. आणि आपण जर त्याचे शिष्य आहोत, तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये तेच फॉलो करणं गरजेचं आहे. मी विनंती करतो प्रियांनो, यशायाचा 42वा अध्याय वचन 1 ते 4 कोणी वाचा. यशाया 42, 1 ते 4. पहा हा माझा सेवक, याला मी आधार आहे. पहा हा माझा निवडलेला, याच विषयी माझा जीव संतुष्ट आहे. याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रांस न्याय प्राप्त करून देईल. तो गवगवा करणार नाही. तो आपला स्वर उच्च करणार नाही. तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझविणार नाही. तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करील. चौथं पण, हो, चौथं वचन सुद्धा. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही, भंगणार नाही. द्वीपे त्याच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करीतात. आमेन. हालेलुया. प्रियांनो, चौथ्या वचनामध्ये द्वीपे हा शब्द वापरलेला आहे.
आता ही कोणती द्वीप आहेत ह्याच्याविषयी आपण मत्तयकृत शुभवर्तनामध्ये वाचू, परंतु 42 यशया संदेशाचा जो ग्रंथ आहे ज्याचा 42 अध्याय 1 ते 4 वचन ही ख्रिस्ताविषयी सांगतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ही वचनं अगदी तंतोतंत पूर्ण केलेली आहेत. आपण ते पुढच्या वचनामध्ये वाचू. माझी विनंती आहे मत्तयाचा 12वा अध्याय वचन 18 ते 21 कोणी वाचा. पहा, हा माझा सेवक, त्याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्यावर मी आपला आत्मा घालेन. तो परराष्ट्रीय यांना न्याय कळवेल. तो भांडणार नाही व ओरडणार नाही व रस्त्यावर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वाद तो विझवणार नाही. तो न्यायाला विजय देईल. तोपर्यंत असे होईल आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील. आमेन. हालेलुया. प्रियांनो, यशया संदेशाच्या द्वारे जे सांगितले ते ख्रिस्ताने पूर्ण केले आणि त्याचं एकच कारण आहे प्रियांनो, कारण ख्रिस्त तेथून निघून गेला. आणि मार्क शुभवर्तनामध्ये ख्रिस्ताने हे कार्य कुठे आणि कसं केलंय त्याचं अजून चांगलं विस्तृतपणे वर्णन आहे. माझी विनंती आहे मार्क याचा 3रा अध्याय वचन 7, 8 आणि 9 कोणी वाचा. मार्क 3, 7, 8 आणि 9. मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला आणि गालिलातून मोठा समुदाय मागोमाग निघाला. यहुदिया, यरुशलेम, इदोम व यार्देने पलीकडचा प्रांत आणि सोर व सिदोन ह्यांच्या आसपासचा प्रदेश ह्यांतून मोठा समुदाय जी मोठमोठी कामे तो करीत होता त्यांविषयी ऐकून त्याच्याकडे आला. तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांस एक होडी तयार ठेवण्यास सांगितले. हालेलुया. प्रियांनो, यशया संदेशामध्ये मी पुन्हा एकदा वाचतो. यशयाच्या ग्रंथामध्ये 42वा अध्याय 4थं वचन, 3रं आणि 4थं वचन तुमच्यासाठी वाचतो. चेपलेला बोरू तो बोडणार नाही, मिणमंती वाद तो विझवणार नाही. तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करील. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही व भांगणार नाही. द्वीपे त्याच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करतात. तिर्बिया समुद्र जो आहे, टायबेरियस सी, या समुद्राच्या किनारी सोर आणि सिदोनी शहर होती. सोर आणि सिदोन या शहरांविषयी आपण जुन्या करारात फार अभ्यास केलेला आहे. सोर शहर एका म्हणू शकतं की इस्बेल राणीसाठी कुप्रसिद्ध होतं. इस्रायलाचा राजा आहाब, त्याची पत्नी इस्बेल, जी फार मोठी मूर्तीपूजकाची मुलगी होती आणि हिने इस्रायलामध्ये पण फार मोठे घोर पातक केली. एलिया संदेशाच्या काळामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि ही इस्बेल राणी जी होती ती सोराची राजकन्या होती आणि सोर आणि सिदोन मधून इस्रायलाला नेहमी विरोधच झालाय. देवाच्या कार्याच्या विरोधातच कार्य झालं आणि देवाने सुद्धा त्या सोर आणि सिदोन वरती किती मोठं त्यांच्यावरती घोर म्हणू शकतो अनिष्ट ओढवलं जाणार आहे. त्यांचं नाव समूळ नष्ट जाणार आहे. ह्याच्याविषयी देवाने आपल्या संदेशांच्या ग्रंथामध्ये फार उत्कृष्ट रीतीने सांगून ठेवलेलं आहे. आणि असं असताना सुद्धा प्रियांनो, आपल्या देवाची कृपा बघा की या सोर आणि सिदोनामध्ये इस्रायलाच्या बाहेर राहणारे जे लोक म्हणू शकतो, जे विदेशी लोक किंवा मूर्तीपूजक लोक जे होते, या मूर्तीपूजक लोकांनी प्रभू येशूची कीर्ती ऐकून ते प्रभू येशूच्या ख्रिस्ताच्या मागे आले. जे यशया संदेशामध्ये अगदी स्पष्ट सांगितलेलं होतं की द्वीपाकडच्या प्रदेशातले विदेशी सुद्धा ख्रिस्ताच्या मागे येतील, जो माझा सेवक आहे. आणि प्रियांनो, मी पुन्हा एकदा मार्क शुभवर्तमान याचं 8वं वचन वाचतो, 3रा अध्याय 8वं वचन. आणि यहुदा, यरुशलेम, इदोन, यार्दनेच्या पलीकडचा प्रांत आणि सोर व सिदोन यांच्या आसमंतातला प्रदेश यातून मोठा मेळा तो जी मोठी कृत्य करीत होता त्याविषयी ऐकून त्याचकडे आला. प्रियांनो, किती मोठी गोष्ट आहे. ख्रिस्त त्या सभास्थानातून निघताच देवाचं कार्य कित्येक पटीने अजून वाढलं. जे लोक अंधकारामध्ये होते, जे मृत्यूछायेच्या प्रदेशामध्ये होते, त्यांना जगाचा प्रकाश दिसला आणि ते ख्रिस्ता मागे आले. इतक्या मोठ्या संख्येने आले की चेंगरू नये म्हणून ख्रिस्ताने सांगितलं की एक होडी बनवा, जेणेकरून समुद्रातून इकडे तिकडे जाताना किंवा संदेश देताना ख्रिस्त चेंगरला जाणार नाही. किती मोठी गोष्ट आहे प्रिया. आणि हेच मत्तयकृत शुभवर्तनामध्ये आपण या वचनामध्ये वाचत आहे की जे यशया संदेशाच्या द्वारे सांगितलंय ते देवाने इकडे पुढे. मी एक वचन वाचतो प्रियानो, ख्रिस्ताविषयी देवाने जी
आपण असं म्हणू शकतो की जी वाणी केलेली आहे, देवाने ख्रिस्ताविषयी जी गोष्ट सांगितली ती फार महत्वाची आहे. ते एक वचन वाचून आपण संपवूया आज. मत्तई याचा 12वा अध्याय 18 वचन मी वाचतो. पहा, हा माझा सेवक, याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे, त्यावर माझा जीव संतुष्ट आहे, त्यावर मी आपला आत्मा घालीन, तो विदेशांस न्याय करेल. यशया संदेशाच्या ग्रंथामध्ये आपण आज वाचलं, हाच संदर्भ आहे प्रियांनो. आणि प्रियांनो, माझा प्रश्न तुम्हा सर्वांसाठी एक हा आहे की ख्रिस्त जेव्हा त्या जगामध्ये आला आणि ख्रिस्त पुन्हा येणार, पण ख्रिस्ताचे जे पहिलं येणं होतं त्याचं प्रमुख कारण काय होतं? ख्रिस्त त्या जगामध्ये का आला? कोणी सांगा. आपण 5 मिनिटात संपवणार आहोत, तर लवकर सांगा. ख्रिस्त जगामध्ये का आला? पाप क्षमा आणि मरणावर विजय. हालेलुया. अजून काही कोणी सांगू इच्छिणार? अजून काय कारण होतं? प्रमुख कारण एकच कारण होतं. वचन आहे योहान 3:16. सर्वांना पाठ आहे. कोणी म्हणू इच्छेल? योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आम्हाला दिला, यासाठी की न्याय पूर्ण येतो त्याचा सार्वकालिक जीवन मिळावे. हालेलुया. सार्वकालिक जीवन. जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. एकच कारण होतं प्रिया. या एकच कारणासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. आणि त्या गौरवामध्ये, त्या कृपेमध्ये बाकी गोष्टी घडत राहिल्या. देवाने लोकांना बरं केलं, आंधळ्यांना डोळे दिले, पांगळे चालायला लागले, कुष्ठरोगी बरे झाले, बहिरे ऐकू लागले, मुके बोलू लागले, मेलेल्यांना ख्रिस्ताने जिवंत केलं. एक गोष्ट प्रियांनो मी इकडे नमूद करू इच्छितो, कारण हा विषय आलाय म्हणून. आपण आजही प्रियांनो ख्रिस्ताकडे जेव्हा प्रार्थना करतो, आपण आपल्या जगी गोष्टींसाठी मागतोच की देवा, मी आजारी आहे, मला बरं कर. देवा, माझ्या घरी किंवा माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी काही अडचणी आहे, देवा त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढ. परंतु प्रियांनो, ख्रिस्त ज्या कारणासाठी आला, हे इकडे वचनाचा संदर्भ आलाय म्हणून मी पुन्हा सांगतो. आपण जर देवाकडे मागणं आहे, तर आपलं पहिलं मागणं हे असावं की देवा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवतो, तू जुना मनुष्य मारून मला नवं कर, जेणेकरून सार्वकालिक जीवनामध्ये मी तुझ्याबरोबर येऊ शकेन. आणि देव ख्रिस्ताविषयी जी साक्ष देत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे आपण वचनामध्ये वाचलं, त्याच्यामध्ये देव म्हणत आहे, पहा, हा माझा सेवक. हा देवाचा पुत्र असून सुद्धा देव इकडे म्हणत आहे सेवक. आणि ते का म्हणत आहे प्रियानो, ते आपण वचनामध्ये वाचून इकडे थांबूया. माझी विनंती आहे, पौलाचे फिलिप्पीकरास पत्राचा 2रा अध्याय वचन 3 आणि 4 आणि त्यानंतर 5 आणि 6 असं वाचा. पौलाचे फिलिप्पीकरास पत्र 2रा अध्याय वचन 3 आणि 4. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डोल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पहा. हालेलुया. अशी जी चित्तवृत्ती एक मिनिट. या वाच. वचनामध्ये पौल फिलिप्पीकरास सांगत आहे की चित्तवृत्ती तुमची कशी असावी, की लीनतेने तुम्ही एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ पहा. आणि याचं कारण पौल 5व्या आणि 6व्या वचनामध्ये देत आहे की आपण कुणाची चित्तवृत्ती आपल्या ठाई ठेवणं गरजेचं आहे. वहिनी, ते वचन वाचा 5 आणि 6. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती, ती तुमच्या ठाईही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे, असे त्याने मानले नाही. हालेलुया. मी पुढचंही वचन वाचतो. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. प्रियांनो, देव इकडे हेच सांगत आहे की ख्रिस्ताने देवाच्या समान असून सुद्धा, देवाच्या समान शक्ती आणि अधिकार, ऑथॉरिटी जास्त महत्वाची, ऑथॉरिटी असून सुद्धा त्याने देवाच्या समान असणे हा स्वतःसाठी लाभ नाही म्हणला. आणि त्याला इतवं रिक्त केलं की त्याने मनुष्यांसमान झाला. आणि मनुष्यांमध्ये पण श्रीमंत मनुष्य नाही प्रियांनो. आपण वचनामध्ये अभ्यास केलेला आहे की सर्वांमध्ये लीन, सर्वांमध्ये गरीब, लीन वृत्तीची जी खरी नम्रता आहे, जगाला दाखवण्याची वरपागणी नम्रता नाही, तर जी आत्म्यामधून येणारी नम्रता आहे, ती ख्रिस्ताने धारण केली. आणि म्हणून देव इकडे सांगत आहे, पहा, हा माझा सेवक, याला मी निवडले आहे,
तो मला परमप्रिय आहे, त्यावर माझा जीव संतुष्ट आहे. आणि तोच त्यावर मी आपला आत्मा घालीन, तो विदेशास न्याय कळवीन. आणि प्रियांनो, इथे आज आपण हे वचन वाचतोय की मत्तेकृत शुभवर्तनामध्ये ख्रिस्ताच्या तिकडून बाहेर निघण्यामुळे हे पूर्ण झालेलं आहे. यार्देनेच्या पलीकडचा प्रांत, जे लोक अंधकारामध्ये होते, सोर सिदोन इकडचे व्यक्ती ज्यांच्यावरती देवाचा फार मोठा क्रोध होता, त्यांच्यावरती सुद्धा दया झाली. ते इस्रायली नव्हते, निवडलेले नव्हते, बोलावलेले नव्हते. ख्रिस्ताने स्वतः सांगितलेलं आहे की इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढरांखेरीज दुसऱ्या मेंढरांकडे जाण्यासाठी मी आलो नाहीये. प्रियानो, आपण सुरफुणिकी स्त्रीचा अभ्यास केलेला आहे. तिच्या मुलीला भूत लागलेलं होतं. पुढच्या वचनामध्ये आपण पाहू, ही सुरफुणिकी स्त्री सुद्धा त्या प्रांतातलीच होती. परंतु देवाची एवढी मोठी कृपा होती की तिच्या विश्वासाने तिची मुलगी ख्रिस्ताने बरी केली. ख्रिस्त म्हणतो, जा बाई, तुझ्या विश्वासाने तुला बरं केले. आपण पुढच्या वचनामध्ये अभ्यास करू. ह्या वचनामधून पुन्हा एकदा मी प्रियानो हेच सांगायचा प्रयत्न की आपण मेंढरांपेक्षा महत्वाचे आहोत, श्रेष्ठ आहोत, आपण देवाची मुले आहोत. त्यामुळे ते श्रेष्ठत्व, तो अभिमान आपणामध्ये असणं गरजेचं आहे. पण ख्रिस्ताने जी नम्रतेची चित्तवृत्ती ठेवली होती, ती सुद्धा त्या बरोबरीने गरजेची आहे. जर आपल्याला कुठला अभिमान असेल, तो ख्रिस्तामध्ये असू दे. आणि जर आपला कुठला नम्रता असेल, तर ती ख्रिस्तापेक्षाही जास्त असावी. मला वाटत नाही ती आपल्यासाठी शक्य आहे, पण ख्रिस्ताने जेवढी ठेवली, ख्रिस्ताच्या जी चित्तवृत्ती होती, ती आपण आपल्या अंगी बाळगणं गरजेचं आहे. जेणेकरून जेव्हा आपण ख्रिस्तासमोर उभे राहू, देवासमोर उभे राहू, तेव्हा ख्रिस्त आपल्याविषयी हा साक्ष देईल की हा माझा परमप्रिय सेवक आहे, याचविषयी मी संतुष्ट आहे. प्रियानो, या वचनाबरोबर मी आज इथे थांबतो. पण तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मी हेच सांगायचा प्रयत्न करतो की आजच्या वचनामधून पुन्हा एकदा आपण हे समजून घेऊया की आपल्या ख्रिस्ताने जो कित्ता घालून दिलेला आहे. आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुवार्ता सांगतो, तेव्हा एखाद्या ठिकाणी सुवार्ता जर स्वीकृत करण्यात नाही आली, तर आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया, थांबायला नको, जात राहूया प्रिय. आणि दुसरी गोष्ट, आपण जे काही कार्य करतो ते देवाच्या गौरवासाठी आणि नम्रतेने करूया. ख्रिस्ताने जी चित्तवृत्ती ठेवली, तो कुठेही रस्त्यावरती ओरडला नाही, चेपलेला बोरू त्याने मोडला नाही, मिनमंती वात विझवली नाही. प्रियांनो, आपण सुद्धा कुणावरती गिव्ह